या ठिकाणी जे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालय आहे, खास महिलांसाठीच आहे, मुलींसाठीच आहे. आणि या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय मुंडे सर, ज्यांनी मला आमंत्रित केलं, डॉक्टर जगताप सर, ठेसाळ सर आणि कोडम मॅडम, त्याचप्रमाणे माझ्या सर्व मैत्रिणी. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपण लगेचच जय जयकार करायला सुरुवात करतो. अंगामध्ये वीरश्री संचारते. फक्त म्हणायचाच अवकाश. बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हटलं बघा आपण, हे आपल्या रक्तात भिनलेलं आहे. शिवराय आपल्या रक्तात भिनलेले आहे. बघा, थोडासा विचार तुम्ही जर कधी केलात तर हे संपूर्ण विश्व आहे. या विश्वामध्ये अतिशय भरपूर प्रमाणात पाणी आहे, थोडासा भूखंड आहे, त्यामध्ये पुन्हा 7 खंड आहेत, त्यामध्ये पुन्हा भारत देश आहे, अनेक देश आहेत, अनेक देशामध्ये भारत देश आहे. भारतामध्ये अनेक राज्य आहेत आपल्याकडे, अनेक राज्यामध्ये एक महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आपण जन्मलो. किती भाग्याची गोष्ट आहे. कधीतरी आपण विचार केला पाहिजे ना, कारण शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योग. निश्चयाचा महामेरू, महामेरू पर्वत जो हिमालयामध्ये आहे, अढळ आहे, त्याप्रमाणे एकदा केलेला निश्चय ते कधीही मोडत नव्हते, ढाळत नव्हते. अखंड स्थितीचा निर्धारू, ठाम निर्धार असणारे श्रीमंत योगी, बहुत जनासी आधारू. सर्वांना महाराजांकडे बघितले की असं वाटायचं की आता मला काही घाबरायचं कारण नाही, आधार स्तंभ वाटायचे. श्रीमंत योगी, श्रीमंत पण आहेत आणि योगी पण आहेत. कसं शक्य? श्रीमंत म्हटले की आपल्याकडे एक संकल्पना असते, छान छान कपडे, दागदागिने, रुबाब, अगदी गाड्या, घोडे, रथ, महारथ, सगळ्या गोष्टी. योगी म्हटले की आपल्याकडे एक संकल्पना असते की भगवे वस्त्र धारण केले आहेत, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या आहेत आणि जप तप करतायत. तर याचा अर्थ काय की सगळी सुख असून सुद्धा त्याचा उपभोग घेण्याचा मला अधिकार नाही. योग्याप्रमाणे जीवन जगणारे हे छत्रपती होते, म्हणून त्यांना म्हटलेलं आहे श्रीमंत योगी. आपण महाराजांचं महिलांविषयी धोरण बघणार आहोत. मुळामध्ये शिवराय हे जे 2 शब्द आहेत किंवा शिवाजी हा 3 अक्षरी मंत्र आहे, प्रेरणा देणारा. शिवाजी या शब्दाला उलटा करून बघा तुम्ही, जो आपल्या जीवाशी आहे, आपल्या जीवाजवळ आहे, आपल्या मनात आहे, तो शिवाजी. आणि शिवराय हे 2 शब्द जरी आपण घेतले तरी शिव, शिवनेरी मधला शिव आहे, रायगडामधला, बरोबर आहे, त्या दोन्हींचे मिळून शिवराय झालेले आहेत. नावात काय असतं असं बरेच जण म्हणतात, पण नावातच त्यांचं कर्तृत्व लपलेलं असतं हे मात्र निश्चित असतं. लोक नाव नंतर ठेवतात पण नाव जन्मल्याबरोबर ठेवतात. नाव आणि नाव याच्यामध्ये फरक आहे, अनुस्वाराचा आहे की नाही फरक? जन्मल्याबरोबर ते बाळ किती छोटस असतं, त्याला काही कळत नसतं, अगदी छोटासा जीव असतो तो, पण घरात त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो आणि त्याचं नाव अगदी थाटामाटात ठेवलं जातं. पण त्या नावाप्रमाणे वागला तर जगभर नाव होतं, तर जग सगळं नाव ठेवत असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे महिलाविषयी धोरण आखलेलं आहे त्याचा आदर्श त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आईपासून घेतलेला, आऊ जिजाऊ साहेबांपासून घेतलेला आहे. जिजाऊ साहेब म्हणजे काय तर स्वराज्याची प्रेरिका. स्वराज्याची संकल्पना कुणाच्या डोक्यात होती तर स्वराज्य संकल्पक म्हणून शहाजी महाराजांकडे पाहिलं जातं. आणि स्वराज्याची संकल्पना सिद्धीस नेणारे कोण असतील तर ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज. विचार करा, 4 पातशाह्या असताना सुद्धा निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही आणि बादशाही या 4 शाह्या असताना सुद्धा महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यामध्ये स्वराज्याची निर्मिती होते.
आणि या बलाढ्य मोगली सेनेशी लढा दिला जातो, साधी गोष्ट आहे का सांगा तुम्ही? थोडासा विचार करा तुम्ही त्या ठिकाणी. ज्या वेळेस 12 जानेवारीला जिजाऊ साहेबांचा जन्म झाला, सिंदखेड राजामध्ये 12 दिवस साखऱ्या वाटल्या. साखऱ्या त्यावेळेस साखर नव्हती, बत्ताशे असायचे, त्याला साखऱ्या म्हणायचे. जगामध्ये पहिलं असं मुलीचं जन्माचं स्वागत असेल, नाहीतर आपल्याकडे आजही बघतो मुलगी झाली म्हणली की तोंड वाकडं करणारे लोक आहेत. पण आता काळ बदललेला आहे. आता मुलगी झाली म्हटले की प्रचंड आनंद होतोय. पुन्हा एकदा जिजाऊ साहेबांचा जन्म झालाय अशा थाटामध्ये आई वडील मुलीच्या जन्माचं स्वागत करतायत. ही चांगली गोष्ट आहे. आपण साधं उदाहरण पहा. त्या काळामध्ये सुद्धा मध्ययुगीन काळामध्ये महिलांची खरेदी विक्री व्हायची. महिलांना गुलाम म्हणून वावरलं जायचं. महिलांना मुलींना अजिबात किंमत नव्हती. मोगलांचं राज्य होतं. एखाद्या सरदाराची सून त्यांना देखणी दिसली, आवडली की उचलून न्यायची. सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी असेल, सून असेल, चांगली वाटली की उचलून न्यायची. ही त्या काळची पराक्रमाची पद्धत होती. मोगलांच्या दरबारामध्ये बाया नाचत असायच्या. पण एकमेव असा आमचा राजा आहे की ज्याच्या दरबारामध्ये कधी स्त्री नाचलेली नाही, तर तिचा कायम आणि कायम मान सन्मानच केला गेलेला आहे. ही किती वेगळी विशेष बाब आहे आपली. आपण धोरण समजून घेताना अगोदर काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. महाराजांचं धोरण हे एकच होतं की परस्त्री ही माते समान असली पाहिजे. आहेच. माणसाचा दृष्टी बदलता येत नाही, पण दृष्टिकोन बदलता येतो. आणि दृष्टिकोन बदलला की आपोआप दृष्टी बदलत असते. आणि दृष्टी बदलली की सृष्टी बदलत असते. बघण्याचा दृष्टिकोन हा कायम आपला सकारात्मक असला पाहिजे आणि चांगला असला पाहिजे. कारण सांगते तुम्हाला की जिजाऊ साहेबांनी छत्रपतींना लहानपणापासूनच जडणघडण करत असताना असं त्यांना सांगितलेलं होतं की आपल्याला राज्य करायचं आहे, आपल्याला रयतेचा राजा व्हायचा आहे. आणि रयतेचा राजा व्हायचं असेल तर रयतेच्या मनामध्ये असलं पाहिजे. बघा, कोणाच्याही दातात राहू नये, पण सगळ्यांच्या ओठात राहावं. कारण ओठातून नेहमी चांगले शब्द बाहेर पडतात, पण दातामध्ये राहील तर आपल्याला राग आला की आपण दात खात असतो, त्याच्यासोबत ओठ पण खातो. बरोबर आहे ना? हे आपल्याकडे जास्त असतं, मुलींकडे थोडंसं राग आला की लगेच तसं व्यक्त कसा करणार मग आपण ना. लहानपणापासून त्यांनी परस्त्रीचा आदर करायला महाराजांना शिकवले होतं. आणि महाराजांसमोर आदर्श त्यांच्या मासाहेबांचाच होता. म्हणून घरातल्या स्त्रीचाच आदर्श पहिला. प्रथम आपण आपल्याला आदर्श मानलं पाहिजे तर आपल्या आईलाच मानलं पाहिजे. महाराजांचे पहिले गुरु कोण होते तर जिजाऊ साहेब. दुसरे गुरु कोण होते? शहाजीराजे. हे कायम लक्षात ठेवा. कोणी काही सांगत असेल पण महाराजांचे 2च गुरु होते. बाकी शहाजी राजांनी त्यांना शिकवण्यासाठी त्या काळामध्ये वेतन देऊन शिक्षक नेमलेले होते. ते कोणी गुरु वगैरे नव्हते. त्यानंतर गुरु कोण असेल तर संत जगद्गुरु संत तुकोबाराय, बाकी कोणी नाही. हे पण लक्षात ठेवायचं आपण सगळ्यांनी. कारण वेतन देऊन शिकवणारा हा शिक्षक असतो आणि वेतन न घेता निस्वार्थपणे ज्ञान देणारा हा गुरु असतो. आपल्याकडे सध्या शिक्षक संकल्पना आहे, ती संकल्पना शहाजी राजांनी त्या काळामध्ये नेमलेली होती. शिवाजी महाराजांचं जर तुम्हाला महिलाविषयक धोरण बघायचं असेल तर पनवेल पासून 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती प्रबळगड नावाचा एक किल्ला आहे. त्या किल्ल्यावरती केसरी सिंह नावाचा एक किल्लेदार होता. तो निजामशहाचा किल्ला होता, निजामशहाचाच तो किल्लेदार होता. आणि त्या किल्ल्यावरती सोनं नाणं गुप्तधन प्रचंड प्रमाणामध्ये होतं अशी खबर महाराजांना लागलेली होती. महाराजांनी सांगितलं की या किल्ल्यावरती आक्रमण करा आणि तो किल्ला ताब्यात घ्या. त्याप्रमाणे आक्रमण केलं गेलं. किल्ला ताब्यात घेतला गेला. किल्ला ताब्यात घेतल्यानंतर शत्रूचं आक्रमण झालंय. आता दुसऱ्यांनी राज्य किल्ला ताब्यात घेतला म्हणले की पळापळ सुरू होते सगळीकडे. त्या ठिकाणी महाराज येतात, पाहतात, खरोखरच प्रचंड धन होतं. महाराजांना इंगित विद्या होती. इंगित विद्या म्हणजे आताचं सायकोलॉजी, मानसशास्त्र. समोरच्या व्यक्तीच्या हावभावावरून ते त्याच्या मनात काय चाललंय ते ओळखत होते. आणि त्यांना गुप्तधनाची सुद्धा माहिती असायची, त्यांना ते ज्ञान होतं. तिथं भरपूर गुप्तधन त्यांना सापडलं. प्रचंड सोनं सापडलं त्या ठिकाणी. अक्षरशः सोन्याच्या कांड्या वगैरे सुद्धा सापडल्या त्यांना.
आणि जेव्हा ते सगळं गोळा करत होते, त्या ठिकाणी सगळे महाराज दरबारामध्ये बसलेले होते, तेव्हा एका सैनिकाने येऊन सांगितले की महाराज केसरी सिंहाची आई आणि 2 छोटी मुलं कुठंतरी लपून बसलेली आहेत. महाराजांनी सैनिकांना सांगितले की ताबडतोब त्यांचा शोध घ्या. सगळीकडे शोधाशोध झाली. त्या बिचाऱ्या आईसाहेबांना आणलं गेलं तिथं. ती 2 छोटी छोटी मुलं नातवंड त्यांच्या बरोबर आली. त्या महाराजांच्या समोर दरबारात उभ्या राहिल्या. विचार करा, मुलगा मारला गेलेला आहे, छोटी छोटी 2 नातवंड आहेत, वय आपलं काय आहे. घाबरून गेलेल्या होत्या त्या. महाराज उठले, सिंहासनावर उठून गेले, खाली जाऊन त्यांना मुजरा केला. एक राजा, जिंकलेला राजा, त्यांना नमस्कार करून सांगितले की आई घाबरायचं काही कारण नाही, मलाच केशरी सिंह समजा आणि तुम्ही इथे निर्धास्तपणे राहा. त्यावेळेस त्यांनी सांगितले की नको, मला माझ्या मूळ गावी देऊळ गाव आहे, तिथं मला जायचंय. ठीक आहे म्हणाले. मान सन्मानाने पालखीमध्ये बसवून त्यांचा सत्कार करून चोळी बांगडी देऊन त्या 2 लहान मुलांच्या भविष्याची सोय करून त्या ठिकाणी त्यांना आदराने पाठवून दिलं. हे महाराजांचं स्त्रीविषयक धोरण आहे. शत्रूची माता आहे म्हणून तिच्याकडे कुठल्याही वाईट नजरेने बघायचं नाही. आई ही आईच असते, ती प्राण्याची असू दे, पक्षाची असू दे, तर माणसाची असू दे, आई आईच असते. हे कायम लक्षात ठेवायचं आपण. आईमध्ये कुठे भेदभाव नसतो. तिच्यामध्ये मातृत्व जे असतं ना, ते कायम भरभरून भरलेलं असतं आपल्याकडे. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगते की स्त्रीचा सन्मान कसा करावा. कर्नाटकमध्ये बेलवडी गाव आहे आणि तिथे धानम्मा नावाची एक स्त्री राज्यकर्ती होती. आणि त्या स्त्री राज्यकर्तीचं वर्णन असं करतात की ती अतिशय धाडसी होती, पराक्रमी होती. अशा पराक्रमी स्त्रीचं त्या ठिकाणी राज्य असताना कर्नाटकामध्ये जेव्हा मोहीम सुरू होती, उंबरखिंडीतून गेल्यानंतर महाराजांना तो किल्ला आवडला आणि त्यांनी सांगितले की सपूजी गायकवाडांना की तुम्ही या किल्ल्यावरती आक्रमण करा आणि तो किल्ला ताब्यात घ्या. त्या किल्ल्याचा किल्लेदार त्या धानम्माचा नवरा होता. युद्धामध्ये तो मारला गेला आणि धानम्माने तो किल्ला लढवला, महिलांची फौज घेऊन लढवला. परंतु तरी सुद्धा ते भाऊ नीट ऐका, ते जिंकले. त्या ठिकाणी त्यांना नेमला गेला किल्लेदार म्हणून. जिंकल्यानंतर या सपूजी गायकवाडांनी काय केलं की त्या सर्व ज्या लढाऊ महिला होत्या त्यांना उभं केलं आणि त्यांना गालामध्ये मारलं त्यांनी त्या ठिकाणी. शिवाजी महाराज जेव्हा त्या ठिकाणी आले तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे का. त्यावेळेस त्या दानम्माने सरळ सरळ तक्रार केली की तुमच्या सरदारांनी आमचा अपमान केला, आमच्याशी बदसलूक केलेला आहे. स्त्रियांशी कसं वागावं हे जर आपल्या सरदारांना कळत नसेल तर काय उपयोग आहे. विचार करा, एक हरलेली स्त्री आहे, हरलेली राज्यकर्ती आहे, जिंकलेल्या राज्यकर्त्याला सांगते की तुझ्या सरदाराने आमचा अपमान केलाय. एखादा दुसरा राजा असतो तो काय म्हटलं असतो, आमचा हक्कच आहे, अधिकारच आहे, आम्ही जिंकलेलो आहोत. उन्मत्त उर्मट मस्तवाल असतील ते. महाराजांनी काय केलं, महाराजांनी लगेचच सैन्याकडून पाठवून दिलं कुणाला, पकडून आणायला सपूजी गायकवाडांना. जेरबंद करून आणलं त्यांना आणि त्या ठिकाणी उभं केलं. 2 सळया तापवण्यात आल्या आणि 2 सळया त्यांच्या डोळ्यामध्ये घातल्या गेल्या, लाल तापलेल्या सळया, आणि आजन्म कारावासात टाकले. एवढ्यावर महाराज थांबले का नाही, तिलाच राय बाघन म्हटलं गेलं पुढे. आणि तिच्या छोटस जे मूल होतं, तिनं जो हरलेला प्रदेश, तिचं जे राज्य होतं ते तर तिला दिलं. पण त्यांनी सांगितलं की तू माझी छोटी बहीण आहेस आणि म्हणून माझ्या भाच्यासाठी दूध भाताची सोय म्हणून काही प्रांत सुद्धा तिला दिला गेला. एवढं मोठं मन कुणाचं आहे का सांगा. म्हणून नेहमी म्हणतात, वाईट विचारांनी वागलास तर माती होशील, पण जिजाऊंच्या विचारांनी वागलास तर छत्रपती होशील. याच्यासाठी हे महत्वाचं असतं आपल्याला. आपण साधा विचार करा मुलींनो, की कुठं जरी जायचं म्हणजे आपण एकटा बाहेर पडतो का सांगा. हे चल ना सोबत तू माझ्या, हे चल ना तू कुठेही जाऊ दे, साधं पाणी पाहिजे असतं, चल ना कोण येणार का माझ्यासोबत, चल. आहे की नाही अशी सवय आपल्याला. का घाबरायचंय. अरे आपल्याला बघितल्यावर समोरच्याने घाबरलं पाहिजे.
आपण उगी ते स्लिम ट्रिमच्या नावाखाली, कुठेतरी तब्येत मेंटेन करण्याच्या नावाखाली लोक काय म्हणतील, जग काय म्हणेल म्हणत अगदी असे काही बनतो ना तब्येतीने की फुंकलं तर उडेल आणि थुंकलं तर उडेल अशी गोष्ट आपली. लक्षात घ्या, मी स्पष्ट बोलते. नाजूकपणाच्या मर्यादा किती. अरे जिजाऊ साहेब सुद्धा तलवार चालवत होत्या. कधी बघितले का तुम्ही? आपल्याला तलवार धरता येईल का? का हो? मनगट कसं पाहिजे? मन, मनगट, मेंदू सशक्तच पाहिजे आपलं. खा ना, खाऊन पिऊन चांगलं राहा ना. विचार करा, महाराजांचे धोरण असं होतं की घरामधल्या महिलांपासून मान सन्मानाची सुरुवात केलेली. तुम्हाला कंटाळा येऊ नये म्हणून बोलले हो, पण हे वास्तव आहे, सत्य आहे, लक्षात घ्या. तुम्ही पण थोडासा व्यायाम केला पाहिजे, तुम्ही पण थोडंसं योगासन प्राणायाम केले पाहिजेत, तुम्ही पण मैदानी खेळ खेळले पाहिजेत. आता दांडपट्ट्याला राज्य शस्त्र म्हणून मान्यता दिली बघा माननीय मुख्यमंत्र्यांनी, सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्र्यांनी दिलेली आहे. दांडपट्ट्याला राज्य शस्त्र मान्यता मिळायला स्वराज्याची म्हणजे स्वातंत्र्याची 75 वर्ष जावी लागली. किती दुर्दैव आहे. जर काठी हातात घेतली की शस्त्र घेतलं म्हणून गुन्हा दाखल करा. आता दांडपट्टा हातात घेतला तर कुणी दाखल करेल गुन्हा? दांडपट्टा फिरवता पण आला पाहिजे. मग त्यासाठी काय पाहिजे? पाहिजे ना. जे काही असेल ताटामध्ये समाधानाने खा, आनंदाने खा, तर अंगाला लागेल. किरकिर करून खाल्लं तर अन्नाचं पाणी होतं, आनंदाने खाल्लं तर अन्नाचं रक्त होतं. त्यामुळे आपण जे काही असेल ते समाधानाने आनंदाने खायचं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्तेचं विकेंद्रीकरण करताना आऊसाहेबांना काही अधिकार दिलेले होते, सोराबाई राणी साहेबांना काही अधिकार दिलेले होते. आणि आपल्याकडे कशी पद्धत आहे बघा, घरामध्ये मुलगी आणि सून असेल तर त्या दोघींमध्ये वागण्यामध्ये फरक असतो. मुलीला वेगळी वागणूक असते, सुनेला वेगळी वागणूक असते. पण महाराजांनी ते कधीच केलं नाही आयुष्यात. पिलाजी शिर्क्यांची जी राजसबाई म्हणजेच आपल्या येसूबाई राणीसाहेब यांना त्यांनी संभाजी राजांच्या बरोबरीने शिक्षण दिले. पूर्वीच्या काळी मुलींची लवकर लहानपणी लग्न व्हायची म्हणून, आणि त्यांना सुद्धा प्रत्येक गोष्टीचं ज्ञान दिलं. त्या ठिकाणी शस्त्र आणि शास्त्र दोन्ही शिकवलं आणि त्यांना कुलमुख्त्यार पद दिलं. सुनेला, नवीन लग्न होऊन आलेल्या सुनेला जेव्हा घरामध्ये स्वयंपाक करायचा असतो तेव्हा सासूबाईंना विचारावं लागतं की याच्यामध्ये तुमच्याकडे तिखट किती टाकायचं, मीठ किती टाकायचं. कमी जास्त असतं ना, काही घरामध्ये मीठ जास्त खात नाहीत, काही मध्ये थोडंसं मीठ तोंड भरून लागतं, तिखट कमी लागतं, तिखट जास्त लागतं. मग ही भाजी करू का, ती भाजी करू का, ही कुणाला विचारून केलीस, मला का विचारलं नाहीस, मनाने कारभार केला. सुरू झालं रामायण महाभारत. परंतु इथे मात्र शिवाजी महाराजांनी सुनबाईंना स्वतःच्या कुलमुख्त्यार पद दिलं. त्या काळचं कुलमुख्त्यार पद म्हणजे आजचं राष्ट्रपती पदाचं पद आहे. लक्षात घ्या, घरातल्या सुनेला एवढा मोठा मान पत्नीला दिला, आईला दिला, सुनेला दिला, म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण घरामध्ये केले गेलेले. हे शिवाजी महाराजांचं धोरण लक्षात घ्या तुम्ही, की माझी सून आहे म्हणून तिला कमीपणा नाही, तिची हुशारी आहे ना त्या प्रमाणात तिला त्या ठिकाणी मान सन्मान हा दिलाच पाहिजे. शिवाजी महाराजांना जी राजमुद्रा आपण वाचतोय ना, प्रतिपत चंद्रलेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. ही राजमुद्रा सुद्धा शहाजी राजांनी तयार करून दिलेली. याचा अर्थ जर बघितला तर प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे जशी ती चंद्रकोर वाढत वाढत जाते त्याप्रमाणे शिवाजी महाराजांचं राज्य वाढत वाढत जाऊन त्याची कीर्ती दिगतांतरी जावी अशी त्या ठिकाणी शहाजी महाराजांनी ती राजमुद्रा लिहून पाठवली. विचार करा केवढा मोठा दृष्टिकोन आहे. शिवाजी महाराज हे द्रष्टे होते. द्रष्टे कुणाला म्हणतात? ज्याला 100 वर्षानंतर कशाची गरज लागेल हे समजतं त्यांना द्रष्टे म्हणतात. महात्मा फुलेंना द्रष्टे म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्रष्टे म्हणतात. त्याचे तुमचे जे आपले जे आहेत कर्मवीर भाऊराव पाटील यांना द्रष्टे म्हणतात. का म्हणतात द्रष्टे? कारण त्यांना माहित होतं की 100 वर्षानंतर कशाची गरज लागणार आहे आपल्याला. आणि म्हणून आज महिलांविषयी धोरण जे म्हणतो आपण, तर महिलांसाठी मुलींसाठी काढलेले हे कॉलेजेस आहे किंवा स्वतंत्र शिक्षण व्यवस्था तुमच्यासाठी केलेली आहे. सुरक्षित आहात, शांतपणे शिकू शकता, मनाप्रमाणे शिकू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यामध्ये एक पुसटशी रेघ असते.
बाउंड्री लाईन असते, ती फक्त क्रॉस नाही करायची आपण, लक्षात घ्या कधी पण, तर सुराज्य घडतं. असं म्हणतात जिथं स्त्रियांचा अपमान केला जातो तिथं महाभारत घडतं, आणि जिथं स्त्रीचा सन्मान केला जातो तिथं शिवभारत घडत असतं. म्हणून हे शिवभारत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही स्त्रीचा कधीही अपमान केलेला नाही. मला माहिती तुमची वेळ झालेली, ऐकायचं का? एक 5 मिनिट चालेल? आपण नेहमी हिरकणीची पण गोष्ट ऐकत असतो बघा, लहानपणापासून ती गोष्ट आपण ऐकत मोठे झालेला आहोत. पण हिरकणी जर तुम्ही विचार केला तर त्या काळामध्ये जी स्त्री गडाच्या खालून दूध, दही, ताक घेऊन गडावर विकायला जाते, म्हणजे तिच्याकडे अर्थव्यवस्था बघा, स्वयं आत्मनिर्भरता. मोदीजी म्हणतात ना आता आत्मनिर्भर बनो, त्या काळापासून आहे हो. नवीन काय सांगायचं नाही आम्हाला कोणी. आम्ही तेव्हाही आत्मनिर्भर होतो आणि आताही आत्मनिर्भर आहोत. लक्षात घ्या, दही, दूध, ताक विकणं याचा अर्थ तिच्याकडे पैसे येणार की नाही, आर्थिक सत्ता आली की नाही, अर्थकारण आलं की नाही, लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे घरामध्ये पुन्हा तिचं स्थान मानाचं असेल की नाही. तिचं छोटंसं बाळ असताना सुद्धा ती स्त्री वरती जाऊन जर विकत असेल दही, दूध, ताक, आणि त्यावेळेसचा नियम होता की संध्याकाळ सूर्य मावळला की गडाचे दरवाजे बंद. अगदी राजघराण्यातलं जरी कोणी आलं तरी दरवाजा कोणत्याही परिस्थितीमध्ये उघडायचा नाहीच. कारण तुम्ही बघितलेले, आपण छोटे असताना एक कविता कधीतरी ऐकली असेल, खबरदार जर टाच मारणी याल पुढे तर याल पुढे उडवीन, खबरदार जर टाच मारणी जाल पुढे उडवीन चिंधड्या राई राई एवढ्या. छोटंसं बाळ होते शिवाजी महाराजांना वेश बदलून जात असताना, कारण नियम आहे जायचं नाही आतमध्ये, सोडणार नाही. आता काही चिरीमिरी दिले की कुठेही सोडलं जातं, आणि मग संसदेत पण कोणी घुसलं असतं. बघतो ना आपण काय आपली कशी सुरक्षा व्यवस्था आहे. त्या काळामध्ये महिला सुद्धा गुप्तहेर खात्यामध्ये होत्या, सैन्यामध्ये होत्या. असं काही नाही की आताच महिलांना फार स्वातंत्र्य आहे. खरं तर महिलांच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते जिजाऊ साहेब आहे. जिजाऊ साहेबांनंतर महाराज आहेत, हे आपण कधी पण लक्षात घेतलं पाहिजे. महाराजांच्या दोन्ही सुना पराक्रमी होत्या. महाराणी ताराबाई साहेबांचा पराक्रम तर किती आहे. शिवाजी महाराजांनंतर जर गनिमी कावा खऱ्या अर्थाने कोणी वापरला असेल तर ताराबाई साहेबांनी वापरलेलं आहे. केवढं मोठं धोरण. औरंगजेबाला 8 वर्ष झुलवत ठेवलं. अहो तो 82 वर्षाचा 90 वर्षाचा म्हातारा महाराष्ट्रात मरून गेला इथंच, पण त्याला राज्य काही करता आलं नाही, लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून वयावरती कुठली गोष्ट अवलंबून नसते, ती कर्तृत्वावरती अवलंबून असते. अवघ्या 22व्या वर्षी वैधव्य आलेली ही ताराबाई साहेब आहेत आपल्या. त्यांनी काय नीती करावी, त्यावेळेस तर सगळं स्वराज्य गेलेलं होतं, तरी सुद्धा त्यांनी काय केलं असेल त्या ठिकाणी की एक किल्ला जिंकायचा, तिथलं सामान लुटायचं, पाठीमागून मुस्लिम सरदार यायचे, ते तिथं राज्य करायचे, पुढे निघून जायच्या, थोडं सैनिक मागे असायचं, राणीसाहेब पुढे गेले की मागचे सैन्य यायचं, त्या किल्लेदाराला मारायचं, परत किल्ला ताब्यात घ्यायचा, परत आपल्या ताब्यात सगळं. असं करत जिंजीपर्यंत राजाराम आणि ताराबाई साहेबांनी राज्य नेलं होतं. जिंजी आपली त्या ठिकाणी पुन्हा राजधानी झाली होती. कितीतरी संकट आहेत मैत्रिणींनो. आपण जे मगाशी धोरण पाहिलं, जिजाऊ साहेबांनी, मी आता तुम्हाला सांगत होते की कुलमुक्त्यार पद दिलं त्या ठिकाणी, त्यांना शिकवलं त्या ठिकाणी, मुलीला सुद्धा तेवढाच मान दिला, सुनेला सुद्धा तेवढाच सन्मान केला त्या ठिकाणी. आज राष्ट्रपती पदाचं पद, एवढं मोठं स्थान जर सुनबाईला देत असतील तर साधी गोष्ट आहे का. आपण खिरकणीकडे होतो, बरोबर आहे ना. हां, कम टू द पॉइंट. हां, मग तुम्ही म्हणाल बघा मॅडम अर्धवट राहिले की नाही. हां, असं नाही म्हणा. तर ती हिरकणी ज्यावेळेस दही दूध विकत असते तिच्या लक्षातच येत नाही कधी दिवस मावळला आणि गडाचे दरवाजे बंद झाले. त्यानंतर मात्र तिने विनंती केली किल्लेदाराला की दादा माझं लहान बाळ आहे, मला खाली जाऊ दे. पण नियम तो नियम नाही उघडला गेला. शेवटी तिच्यामधली आई जागी झाली. जेव्हा बघा तुम्ही रस्त्याने पण कधीतरी जा, एखाद्याच्या पिल्याला जर हात लावायला गेला तर त्याची आई लगेच धावत अंगावरती आपले, मांजर असेल, कुत्र असेल, गाय असेल, शेळी असेल, कुठलेही असेल त्या ठिकाणी, लक्षात घ्या. तर ती काय करू काय नको असं तिला होतं. ती अस्वस्थ व्हायला लागते आणि शेवटी ती निर्णय घेते की मी आता रायगड उतरून जाईन. त्यावेळेस बघा लक्षात घ्या, रायगड उतरायचा असं म्हटलं जातं की रायगडावरती खालून वरती जावं तर हवेनं वाऱ्यानंच जावं आणि वरून खाली यावं तर फक्त पावसाच्याच पाण्यानं यावं. शक्यच नाही कुणी येणं. शत्रूचं तर काय गोष्टच वेगळी.
असं हिरोजी इंदोलकरांनी छाती ठोकून महाराजांना सांगितलं होतं. एवढा मजबूत रायगड बांधलेला आहे. त्या रायगडावरून एक माऊली, एक आई, एक मुलगी, एक स्त्री, एक बाई रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारामध्ये खाली उतरून येते. जीपीएस नाहीये, नीट बघा, जीपीएस नाहीये, बॅटरी नाहीये, मोबाईलचा टॉर्च नाही. गडद काळ्या अंधारामध्ये पाय ठेवला तर खाली काय आहे? हिंस्त्र श्वापद आहे का सरपटणारा प्राणी आहे, दगड आहे का माती आहे का ढासळणार काय आहे? काही माहित नाही बिचारीला. कुठून आलं असेल धाडस? महाराष्ट्राच्या मातीतच धाडस आहे. तुमच्यामध्ये पण आहे, परंतु तुम्हाला माहित नाही. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. तुम्हाला माहित नाही आपल्यात केवढा डेअरिंग आहे, केवढा धाडस आहे. आपण उगीच दुसऱ्याला घाबरतो. खाली उतरून आली, खर्चटलं, लागलं, कपडे फाटले, साडी फाटली, ब्लाऊज फाटला, पण धावत पळत गेली, लेकराला जवळ घेतलं आणि समाधानाने बसली. सकाळी जेव्हा बोभाटा झाला, गावभर बातमी झाली, खाली पाचाडला, हिरकणीवाडी खालीच आहे. गडापर्यंत बातमी गेली महाराजांकडे की काल एक गवळण वरती होती, दूध विकायला आली होती, गडाचे दरवाजे बंद होते, पण ती वर नाही. आता कुठे गेली? कुठे गेली? खाली घरी आली. कशी आली? महाराजांनी लगेच खाली पाठवले सरदारांना. त्यांना वर बोलावून घेतलं. तिला विचारलं काय झालं, कसं झालं. तिने सगळा इतिहास कथन केला, वृत्तांत कथन केला. महाराजांना खरंच कौतुक वाटलं. माझ्या राज्यातली स्त्री एवढी धाडशी, दिवसा ढवळ्या नाही हो, रात्रीच्या काळ्या अंधारामध्ये हा एवढा अभेद्य रायगड उतरून गेली. हिरोजी इंदोलकरांना ताबडतोब पाचारण केलं. हिरोजी इंदोलकर आले. त्यांना विचारलं काय हे? उत्तम अभियंता म्हणजे इंजिनियर. त्यांना विचारलं गेलं की काय हिरोजी, कसा गड बांधलाय? माझ्या राज्यातली एक सर्वसामान्य स्त्री जर खाली गड उतरून जात असेल तर खालचा शत्रू वर यायला किती वेळ लागणार आहे? कसं काय बांधकाम केलं तुम्ही? हिरोजी इंदोलकरांना पण प्रश्न पडला. महाराजांनी पण जाऊन तो टोक बघितलेले, हिरकणी टोक. शक्य नाही हो तिथून खाली बघायचं म्हणजे चक्कर यायचं काम आहे. पुन्हा तो कातळ तासला गेला आणि पुन्हा अभेद्य असा बनवला गेला आणि सांगितलं की आता कोणी वरती येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम प्रशासक होते, उत्तम राजे होते, जाणता राजा होता. लक्षात घ्या, जगामधल्या अनेक राजांमध्ये जे खूप मोठे मोठे राजे आहेत, ज्याच्यामध्ये 9 राजांचा उल्लेख जगातल्या, त्याच्यामध्ये स्थान शिवाजी महाराजांना आहे. नेहमी असं म्हटलं जातं की माणसाला एक अशी आपल्याला सवय असते की आपलं थोडंसं इतभर असेल ना तर हातभर करून सांगायची सवय असते. आणि आपल्या राजाचं हातभर आहे तरी पण आपल्याला काही माहित नसतं. महाराजांच्या बद्दल फक्त आपल्या लहानपणी 4थीच्या इतिहासात 4 ओळीचा इतिहास, 7वीला गेला की एक 8 ओळीचा इतिहास. आपल्याला फक्त 3-4 घटनाच माहिती आहेत. आग्र्याहून सुटका, शाहिस्ते खानाचा वध, अफजल खानाचा वध, वेषांतर, याच्यापेक्षा जास्त पुढचं आपल्याला शिकवलंच नाही कधी. तुम्ही महाराष्ट्राचं अर्थकारण बघा. आपण जे बजेट मागतो ना, आता ते बजेट मांडतो 1947 सालापासून आज स्वातंत्र्याची 75 उलटली तरी भारताचं बजेट हे तुटीचं बजेट आहे, शिल्लकीचं बजेट नाहीये. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं बजेट हे कायम आणि कायम शिल्लकीचं. तुम्हाला माहित असेल बजेट म्हणजे काय? आपलं नियोजन असतं, आर्थिक नियोजन. शेतीचं जर धोरण बघितलं महाराजांचं तर महाराजांनी शेतीमध्ये उत्पादन खर्चावरती 40% कर ठेवला होता, उत्पन्नावरती नव्हे. नीट ऐका, उत्पादन खर्च म्हणजे तुम्ही खर्च किती केलाय उत्पन्नासाठी त्याच्यावरती 40% सारा हा महाराजांना द्यायचा असतो. आणि दुष्काळाच्या वेळेस मात्र महाराज उत्पादन खर्चाच्या 60% परतावा शेतकऱ्यांना देत होते. भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही, सैन्याला ताकीद. आणि स्त्रीच्या केसाला सुद्धा हात लावायचा नाही. आज आपण बघतोय कोपर्डी सारखे भत्त आहेत, फेरलांजी सारखे प्रकार आहेत, कायदे कडक आहेत हो, पण अंमलबजावणी कुठे आहे? गरज कशाची आहे? आपल्याला अंमलबजावणीची गरज आहे. पुन्हा एकदा शिवरायांचं शिवराज्य जर आपल्याला पाहिजे असेल, स्वराज्य हवं असेल, शिवशाही हवी असेल
तर कडक अंमलबजावणी कायद्यांची करणं गरजेचं आहे. आपल्याकडे एक कायदा केला की त्याला 100 पळवाटा अगोदर काढून ठेवलेले असतात. काही काही वकील तर छाती ठोकपणे सांगतात, जा खून करून घे, फक्त पुरावा मागे ठेवू नको, मी तुला सोडून देतो. आपण बघतोय आजकाल असं आहेच आहे. कुठं तरी या गोष्टी बदलल्या पाहिजेत आणि हे बदलण्यासाठी पुन्हा एकदा जिजाऊच्या लेकींनो तुम्हीच तयार झालं पाहिजे. कारण काय, प्रत्येकाला वाटतं शिवाजी महाराजांनी जन्मावं, परंतु त्यासाठी कूस जी आहे ती कूस जिजाऊची असली पाहिजे. तरच या ठिकाणी आपण शिवाजी महाराजांसारख्या सुपुत्राला जन्माला घालू शकतो. आपल्याला नाही शिवाजी महाराज होता आलं, नाही जिजाऊ होता आलं, एक मावळा तरी होऊया, जिजाऊची लेक तरी बनूयात. कोणी जर आला आपल्याला आडवा तर त्याला सोडायचाच नसतो. हे कायम लक्षात घ्या तुम्ही. जवळचे आहेत ना आपल्या. बघा, आयुष्यात खूप धावाधाव करायची नसती. सगळ्यात जास्त कोण पळतं? आता जे ओरडत होते ना ते किती स्पीडनं पळतात बघा. पळतात की नाही? पण सगळेच पळणारे काय मोठे होतात का? नाही होत ना. कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे. असं म्हणतात की कुत्र्याचा एवढा वेग आहे की एका रात्रीमध्ये तो काशीला जाऊन माघारी येऊ शकतो. हो, पण कोपऱ्यावरच त्याला त्याचे भाऊ बंद भेटतात, तो तिथूनच माघारी येतो. मग असल्या व्यक्तीकडे, असल्या प्राण्याकडे आपण एवढ्या छान कार्यक्रमातून का लक्ष द्यावं, नाही का? म्हणजे आपण पण आपल्या आयुष्यामध्ये कशाला महत्व द्यायचं, किती महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. तरच आपण कुठंतरी छत्रपतीच्या राज्यामध्ये आहोत असा भास होईल. परवा शिवजयंती झाली बघा. मला एक अभिमानाने सांगावं असं वाटतं की रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सगळ्या महिला निर्धास्तपणे असतात. सगळ्या जाती धर्माच्या महिला असतात, कुठल्याही एका जातीच्या नसतात. लक्षात घ्या, जिजाऊंचा लेकी सगळ्या तिथे येतात शिवजन्मोत्सव साजरा करायला, शिवाजी महाराजांचा पाळणा म्हणण्यासाठी. 18 तारखेला रात्री मी तर रात्री 2-2:30 वाजेपर्यंत तिथं असते. 9 वाजता एकदा गेले की तिथंच. पण कुणाच्याही मनामध्ये भीती असते का मला सांगा? कुठला तरी माऊलीचा लोक आपल्याकडे वाकड्या नजरेने बघतो का बघा? हे आहे छत्रपती महाराजांचं शिवाजी या नावाचं सामर्थ्य, शिवराय या नावाचं सामर्थ्य. मध्ये मध्ये एक मी व्हिडिओ बघत होते की एक मुलगी धावत पळत चाललेली असते आणि मागे तिचे लोक लागलेले असतात. ती धावत पळत अशी बघते, एका घरात जाऊन थांबते, रात्रभर त्या घरात थांबते ती आणि सकाळी निघून जाते. जेव्हा घरातले विचारतात की कसं काय तू एवढ्या मोठ्या संकटातून वाचलीस आणि त्या घरात तुला कुणी कसं काय केलं नाही, कुणाच्या जीवावरती, कुणाच्या विश्वासावरती तू परक्या घरामध्ये राहिलीस, तेव्हा तिने सांगितलं की त्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता आणि मला खात्री होती ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, मूर्ती आहे, त्या घरातला पुरुष कधीच कुठल्या बाई बरोबर, स्त्री बरोबर, मुली बरोबर वाईट वागणार नाही, उलट तो तिचं रक्षणच करेल. हे पाहिजे आपल्याला. नुसतं चंद्रकोर लावायची, आपण भगवे कपडे घालायचे, गळ्यामध्ये फेटा घालायचा, भगवी टोपी घालायची, कुठेतरी इथं छातीवरती ढाल तलवार लावायची, याला महत्व नाहीये. छत्रपती महाराजांना मस्तकावर नको, मस्तकात ठेवा, त्यांचे विचार रुजवा आणि आपण आपला आदर करूयात. अगोदर महिलांनी महिलांचा आदर केला पाहिजे, स्त्रियांनी स्त्रियांचा आदर केला पाहिजे. असं म्हणतात की 2 मुली एकत्र आल्या की तिसरीची काहीतरी गप्पा मारत बसतात. हे बदललं पाहिजे आता आपण. बघा तुम्ही, आपला पण स्वभाव फार संशयी असतो. फक्त तुम्ही 2 मैत्रिणी विचार करा, कानाजवळ जाऊन काहीही बोलू नका, फक्त ओठांची हालचाल करा. तिसऱ्या मैत्रिणीला वाटतं माझंच सांगत होते की नाही. हा संशयी स्वभाव मुळात आपण सोडला पाहिजे. कारण मला माहितीये काहीही न सांगता सुद्धा आपण खडा जंगी भांडायला तयार असतो त्या ठिकाणी. तर तुम्हाला जर महाराजांचं धोरण समजून घ्यायचं असेल तर लक्षात घ्या, मी सांगितल्याप्रमाणे आपले विचार, वाचन, आहार, व्यायाम आणि दृष्टिकोन हा तुम्ही ठेवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा, त्यांचं तुम्ही लक्षात घ्या. आपल्याकडे आता धरणं बांधलेली आहेत, लोक धरणामध्ये काय काय करू म्हणून विचारतात. आता जाऊन तो भाग राज्यकर्त्यांचा सोडून देऊ आपण. परंतु पहिलं धरण जर कुणी बांधलं असेल तर जिजाऊ साहेबांनी पुनवडी आणि आंबेगाव धरण बांधलेले, लक्षात घ्या.
बचत गट निघाले. पहिला बचत गट जिजाऊ साहेबांनी काढलेला आहे. काय महिला सशक्तीकरण सांगता तुम्ही आम्हाला? त्या काळामध्ये झालेलं आहे. मुलींना त्या काळामध्ये पण शिक्षण दिलं जायचं, शस्त्र आणि शास्त्राचं. आजही दिलं जाते. फक्त तुम्ही अभ्यास केला तर कळेल की शिवाजी महाराज हे एक उत्तम राजे होते, उत्तम व्यक्ती होते, एक आदर्श पुरुष, आदर्श पती, आदर्श पिता, आदर्श सासरा आणि एक आदर्श अभियंता, आदर्श शेतकरी, आदर्श योद्धा, एक जाणता राजा. त्यांच्यानंतर कोणी जाणता राजा झालाच नाही, होणार पण नाही. स्वयंघोषित कोण असतील ते असतील, पण जाणता राजा व्हायचं असेल तर खरोखरच जाणत्याप्रमाणे वागावं लागेल. पण जाणता राजा म्हणायचं, नेणत्याप्रमाणे वागायचं, याला काही अर्थ नसतो. त्यामुळे माझ्या दृष्टीने जर म्हणाल तर खरे आदर्श असतील तर त्या जिजाऊ साहेब आणि त्यानंतर त्यांनी घडवलेले दोन छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. यशाचं गमक शिवबा, गनिमी काव्याचे जनक शिवबा, स्वराज्याचे निर्मिक शिवबा आणि या स्वराज्यातील सर्वांचे रक्षण करणारे रक्षणकर्ता सुद्धा शिवबा. अशा या शिवबाला मानाचा मुजरा करते. आणि मला या ठिकाणी आपण आमंत्रित केलं. खरं तर वेळ संपलेली असताना सुद्धा आमच्या जिजाऊच्या लेकी या ठिकाणी थांबलेल्या आहेत, माझ्या मैत्रिणी. मी खरोखरच तुम्हाला खूप मनापासून धन्यवाद देते आणि या ठिकाणी थांबते. जय जिजाऊ, जय शिवबा.